मला ज्योतिषाकडे गेलं पाहिजे का? होत नसेल तर मग मला माझ्यात काय बदलाव आणायला पाहिजे? जर तुम्ही याच्यावर काम करत नसाल तर त्याची गरज आहे तुम्हाला. जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये ज्या ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव घेता येते, ज्योतिषी तुमच्यासाठी ऑप्शन आहे. नमस्कार, मी अनुप श्रीराम आहे. आज आपण अशा विषयावर बोलणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला वारंवार कोणत्याही ज्योतिषाकडे किंवा कोणाचाही सल्ला घ्यायची गरज पडणार. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मला ज्योतिषाकडे गेलं पाहिजे का? किंवा नेहमी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा सल्ला घ्यायला पाहिजे का? की कुंडली माझी वारंवार दाखवायला पाहिजे का? हे बघा मित्रांनो, माझं प्रामाणिक असं मत आहे, की हे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे. आत्ता तरी आहे आपल्या हातात. त्याच्यामुळे या जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये ज्या ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव घेता येते, तो नक्की घ्या. मी म्हणत नाही की ज्योतिषशास्त्रामुळे गोष्टी घडत नाही. तसं काही नाही. कारण काय, ज्योतिषशास्त्र म्हणजे काय आहे, की एक व्यवस्थितपणे अभ्यास करून ग्रहांची स्थिती, परिस्थितीचा अभ्यास करून एखाद्या व्यक्तीला मार्गदर्शन देणे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो तेव्हा त्यावेळेची ग्रहांची रचना काय आहे, कुठला ग्रह कुठे आहे, नक्षत्र कोणतं आहे, तुमचा कोणत्या जागी जन्म झालेला आहे, तेव्हा तुमच्यावर कोणता कोणता प्रभाव आहे, कोणत्या कोणत्या ग्रहांचा प्रभाव आहे, त्याच्यानुसार आपली पत्रिका बनते. मग आता ती पत्रिका खोटी आहे का? तर नाही, खोटी तर नसणारच आहे. पण जे सांगणारे ज्योतिषी आहेत, त्यांचा अभ्यास कमी किंवा त्यांना जर कळत नसेल तर मात्र ते चुकीचं मार्गदर्शन तुम्हाला देऊ शकतात. ज्याच्यामुळे तुम्हाला जे काही पाहिजे, ज्या कारणासाठी, ज्या समस्या घेऊन तुम्ही त्याच्याकडे गेला असेल तर त्याचं तुम्हाला फळ मिळणार नाही. बरोबर? पण वारंवार जायची गरज नाही. ज्योतिषाकडे वारंवार गेल्याने काय होते तर मनामध्ये भ्रम तयार होतात. तुम्ही कर्म सोडून फक्त हे करायला पाहिजे, असं-असं करायला पाहिजे. असं ओके असेल तर हे असं-असं नीट होऊन जाईल. या घरामध्ये हे घर आहे. हा उपाय केल्याने व्यवस्थित होऊन जाईल. याच्याच मागे राहाल. त्याच्यामुळे ते कितपत आपल्या हातात आहे माहीत नाही. आपण एक कृती करतो, त्याचं फळ मिळणं न मिळणं हे आपल्या हातात नाही. पण आपल्या स्वतःमध्ये, शरीरामध्ये बदलाव करून जर कार्य केलं तर हे मात्र शरीर, मन आपलं आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे ज्योतिषातले उपाय हे नेहमी दुसऱ्या स्थानावर ठेवणार मी. का? कारण स्वतःमध्ये, मनामध्ये जर बदलाव केलेत तर मला वाटत नाही कुठल्याही दुसऱ्या उपायांची गरज आहे. पण जर तुम्ही याच्यावर काम करत नसाल तर त्याची गरज आहे तुम्हाला. बरोबर? त्याच्यामुळे तुम्ही जर वारंवार पत्रिका दाखवत असाल तर हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण तुम्ही सगळं विश्वास, तुमचं पूर्ण मन किंवा तुम्हाला त्याच्यावरच पूर्ण विश्वास होऊन जाईल. असं नका करू. याच्याने तुम्हालाच त्रास होईल. तर तुम्हाला काय करायला पाहिजे? तर एखाद्या चांगल्या ज्योतिषाकडे जाऊन तुम्ही जर तुमची कुंडली दाखवली, तर आपलं आयुष्याचा पॅटर्न थोडा समजून घ्यायचा, की आपलं मन, आपले ग्रह म्हणजे कशा प्रकारचा प्रभाव आहे, म्हणजे आपलं आयुष्याचं पॅटर्न कसं होणार आहे, ते कसं काम करणार आहे. हे थोडंसं जरी तुम्हाला कळलं तर त्यानुसार तुम्ही आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये बदलाव आणून खूप मोठ्या गोष्टी प्राप्त करू शकता. बरोबर? कारण ज्योतिषाकडे जाऊन तुम्ही माझं लग्न कधी होणार आहे किंवा मला हे मिळणार आहे का? माझ्या भविष्यात काय होणार आहे? हे नका विचारू. हे विचारल्याने तुम्हाला तुमच्याच डोक्याला त्रास होणार आहे. तुम्हालाच त्रास होणार आहे. नाही मिळालं तर मग त्याच्या भविष्याच्या मागे लागणार तुम्ही. किंवा मागे असं काहीतरी घडलं होतं म्हणून असं झालं का? किंवा मागे असं-असं केलं होतं किंवा माझं मागचं कसं आहे? मी मागे चांगला होतो का? मागच्या जन्मात चांगलं होतो का? हे पण नका विचारू. हे विचारल्याने सुद्धा तुम्हाला त्रास होईल. एका ज्योतिषाकडे जाऊन तुम्हाला काय विचारायला पाहिजे? तुम्हाला विचारायला पाहिजे, की पत्रिका कशी आहे? माझी कुंडली कशी आहे? चंद्रग्रह, सूर्यग्रह कसा आहे? म्हणजे माझी मनस्थिती कशी आहे? माझ्या आयुष्यातले पॅटर्न कसे आहेत? मी एखादं कार्य करायला गेले तर तिथे प्राप्ती होते का? होत नसेल तर मग मला माझ्यात काय बदलाव आणायला पाहिजे? म्हणजे माझा स्वभाव किंवा स्वतःमध्ये वागण्यामध्ये कशा प्रकारचे बदलाव आणल्याने मला माझी ध्येय प्राप्ती होईल? म्हणजे जीवनामध्ये कसे बदलाव आणल्याने मी माझ्या ध्येय प्राप्तीकडे जाऊ शकतो, हे विचारा. जर तुम्ही उपाय विचाराल तर उपायच करत बसाल. उपाय खरे होतात का? तर येस होतात. पण ते आपल्या हातात नाही आहे ना. तुम्ही उपाय केली, कृती केली तर तो स्वाहा म्हणणारा तो आहे. त्याच्यामुळे ते आपल्या हातात नाही. ते होणारे होतात, कधी-कधी होत पण नाही. त्याच्यामुळे तो दुसरा पार्ट आहे. पण हे शरीर, आपलं मन आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे याच्यावरचे उपाय कधीही असफल होत नाही. ते सफल होतातच. म्हणून पत्रिका दाखवा, म्हणजे मेन वेळेला दाखवा. म्हणजे जेव्हा खूपच गरज आहे, जेव्हा कळत नाहीये काय चाललंय, तेव्हा दाखवून सल्ला घेऊ शकता. सल्ला घेणे वाईट नाहीये.
1000 लोकांचा सल्ला घ्यायला पाहिजे. पण याच्यासाठी आपल्यासाठी कोणता सल्ला आपण करू शकतो ते आपलं ऐकावे जनाचे करावे मनाचे. म्हणजे सल्ले तर ऐकायचे आपल्याला, पण ऐकून ते आपल्यासाठी कोणते योग्य आहे हे आपल्याला केलं पाहिजे. ज्योतिषाने सल्ला सांगितलेला तुम्ही ऐका, ते काय सांगतात त्याच्यावर विचार करा, स्वतःमध्ये मनामध्ये बदलाव आणा आणि वारंवार याच्या नादाला लागू नका. स्वतःला समजा. योगा, मेडिटेशन, ध्यान वगैरे करायला तुमच्याकडे वेळ नसेल, ते स्वतः मेडिटेशन करून जर तुम्ही स्वतःला वेळ देऊन स्वतःला समजू शकत नसाल, तर मग एक ज्योतिषी तुमच्यासाठी ऑप्शन आहे. येस, म्हणजे कुंडली दाखवून तुम्ही समजू शकता की आयुष्याचे पॅटर्न कसे होणार आहेत आणि त्याच्यानुसार स्वतः प्रिपेअर राहा, कार्य करा. त्यानुसार जर अडचणी तशा येतच असेल तर तुम्हाला थोडे प्रिपेअर असल्यामुळे तुम्हाला कळून जातील की ओके असं होणार आहे. मग तिथे व्यवस्थितपणे कसं वागता येईल, कशी ती परिस्थिती हाताळता येईल याच्यावर वेळ द्या, याच्यावर वेळ घालवा. मग बघा, कोणाचाही तुम्हाला सल्ला घ्यायची गरज नाहीये, कुठल्याही ज्योतिषाकडे वारंवार जायची गरज नाहीये. तुमचं जीवन तुमच्या हातात येईल आणि तुम्ही सदा सुखी व्हाल. माझं ध्येयच आहे की सगळ्यांना त्यांच्या अडचणी स्वतः समजल्या तर त्या स्वतः चांगल्या प्रकारे ते त्या अडचणींवर मात करू शकणार. म्हणून स्वतःचं हे जीवन आहे, स्वतःच्या हातात घ्या आणि व्यवस्थितपणे त्याला नीट करत आयुष्य जगा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. आपण अशाच व्हिडिओबद्दल बोलणार आहोत ज्याच्यामुळे तुमच्या जीवनातले प्रश्न सुटतील, तुमच्यामुळे माझ्या जीवनातले प्रश्न सुटतील. तुम्ही सुखी तर मी सुखी.